नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे जानकी आपल्या आईची माळ बघत असते आणि तिला आठवत असतं जेव्हा ती माळ सौमित्रने तिच्या हातामध्ये दिलेली असते तेव्हा जानकी म्हणते की ही माळ तर माझ्या आईची आहे. मी खात्रीने सांगू शकते तुम्हाला ऋषिकेश, ही माळ माझ्या आईचीच आहे. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की ही माळ मला इन्स्पेक्टर पवार यांनी दिली. मुळशीच्या रानामध्ये त्यांना ही माळ सापडलेली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी पूजा वगैरे करत असते. सुमित्रा तिथे येते आणि म्हणते की झाली का सगळी तयारी, कारण इथे बाप्पाचं विसर्जन होणार असतं. त्यामुळे इथे आता सगळी तयारी झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जाणार असतात. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की बाप्पा, माझी आई जिथे कुठे असेल ना, तिला प्लीज सुखरूप ठेवा, तिला काहीही होता कामा नये. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे गुलाब येतो आणि म्हणत असतो की ऐश्वर्या वहिनीने सांगितलंय त्यांची तब्येत ठीक नाही आहे, त्या इथे आरतीला आता येणार नाही, त्या आराम करतायत. तेव्हा इकडे नाना म्हणतात ठीक आहे, तिला नसेल यायचं तर नको येऊ दे. ऋषिकेश, चल तू आरती करायला सुरुवात कर बरं. तेव्हा इथे ऋषिकेश आरती करत असतो. सगळेजण इथे जमलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता बाप्पाची आरती करत असताना जानकीच्या मनामध्ये फक्त एकच विचार असतो की माझी आई सुखरूप असू दे देवा, आणि दुसरी म्हणजे प्रॉपर्टीचे पेपर लवकरात लवकर आमच्या हातामध्ये येऊ दे, नाहीतर ती ऐश्वर्या आमची प्रॉपर्टी विकून टाकेल, खूप मोठा प्रॉब्लेम होईल, असं ती आता मागणं मागत असते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता उंदीर मामा असतात. ते आता लताची चेन घेतात. उंदीर मामा गणपती बाप्पाच्या जवळच तिथे बसलेले असतात. ते लगेचच इथे लताची माळ घेतात आणि तिथून निघून जात असतात. तेव्हा इथे उंदीर मामाच्या मागे जानकीसुद्धा जाते. जानकीला असं वाटतं की हा उंदीर मामा नेमका माझ्या आईची माळ घेऊन कुठे चाललाय. त्यानंतर प्रेक्षकांनो, उंदीर मामा बरोबर स्टोरूममध्ये आलेला असतो. स्टोरूममध्ये आल्यानंतर इथे स्टोरूममध्ये जे कपाट असतं त्याला ती माळ लागलेली असते. तेव्हा जानकी माळ बघून कपाटाचा दरवाजा उघडते. तेव्हा इथे उंदीर मामा कपाटामध्ये गेलेले असतात आणि बरोबर समोरच्या 2 फाईल आता उंदीर मामा पाडतात. तेव्हा इथे मागच्या बाजूला जे प्रॉपर्टीचे पेपर ठेवण्यात आलेले असतात ते प्रॉपर्टीचे पेपर इथे आता जानकी बाहेर काढते, कपाटामधून बाहेर काढते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आरती सुरू असते. सगळेजण गणपती बाप्पाची आरती मनापासून म्हणत असतात आणि तेव्हा इथे जानकीच्या हाती घराच्या प्रॉपर्टीचे पेपर लागलेले असतात. तेव्हा जानकी म्हणते, हे तर आमच्या घराच्या प्रॉपर्टीचे पेपर आहेत. तेव्हा इथे सगळेजण गणपती बाप्पा मोरया अशी घोषणा देतात. तेव्हा जानकीसुद्धा इथे म्हणते की मंगलमूर्ती मोरया. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी म्हणते, गणपती बाप्पा तुझी कृपा नेहमी अशीच राहू दे. तुमच्याच कृपेमुळे आम्हाला आमच्या घराचे हे पेपर्स परत मिळालेले आहेत. आता हे पेपर इथे ठेवून जमणार नाही. आता कुठल्या तरी सेफ ठिकाणी हे पेपर्स मला नेऊन ठेवायला हवेत, असं आता जानकी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकीने ते पेपर आपल्या कपाटामध्ये आणून व्यवस्थित ठेवलेले असतात. त्यानंतर इथे आता आरती वगैरे झाल्यानंतर ऋषिकेश इथे सगळ्यांना आरती देत असतो. तेव्हा सुमित्रा म्हणते, हे काय, जानकी कुठे आहे? तेव्हा जानकी म्हणते, आई हे काय, मी इथेच आहे. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, आणि ऐश्वर्या? तेव्हा ऐश्वर्यासुद्धा मागून येते. तीसुद्धा म्हणते, हे काय आई, मी पण इथेच आहे. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, बरं झालं तू सुद्धा खाली इथे बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला आलीस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही आई, कसं आहे ना, म्हणजे मी आता खाली एकटी आली नसते, तुमचा इथे हिरमोड झाला असताना आणि तुम्ही नाराज व्हाल असं मला काही करायचं नाही आहे, म्हणून तर माझं डोकं दुखत असताना मी इथे खाली आली आहे ना, फक्त तुमच्यासाठी. नाहीतर मला तर रसच नाही आता मिरवणुकीमध्ये वगैरे यायला, कारण तुम्हाला तर माहिती आहे ना आई, अचानकपणे सारंग मला सोडून निघून गेले आणि ते नसताना या सगळ्या जल्लोषातल्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणं हे मला काही पटत नाही आहे, खरंच सांगते. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या असा का विचार करतेस तू, आम्ही आहोत ना सगळेजण तुझ्याबरोबर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो आई मला माहिती आहे, पण आता खरंच सांगू का, मी मिरवणुकीला येत नाही. कारण कसं आहे, मी मिरवणुकीला येणार, तुम्ही सगळे नाचणार गाणार आणि मग तुम्हाला सगळ्यांना असं बघून
मला सारंगची आठवण येणार. त्यापेक्षा मी एक काम करते, आता मी घरीच थांबते. मी काही तुमच्याबरोबर मिरवणुकीला येत नाही. तुम्ही सगळेजण जा. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, अगं पण आली असतीस तर बरं झालं असतं ना. चल ना तू, तेवढाच बाळालासुद्धा आशीर्वाद मिळेल. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, नाही आई नको, मी घरीच तुमच्या सगळ्यांची वाट बघते. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, बरं ठीक आहे, काही हरकत नाही, तू आराम कर बरं. आम्ही सगळेजण बाप्पाचं विसर्जन करून येतो, असं आता सांगितलं जातं. त्यानंतर ऐश्वर्या म्हणत असते की ही म्हातारी पण ना, हिला काहीही खोटं सांगितलं ना की लगेच माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवते. हिला सगळं काही खरंच वाटतं आणि लगेच मला परवानगीसुद्धा देते. म्हातारे, अगं आता तुम्ही सगळेजण गेलात ना बाप्पाचं विसर्जन करायला, मग काय करेन, ते प्रॉपर्टीचे पेपर मी घेईन आणि त्या माणसाला देऊन येईन आणि तुमची संपूर्ण रणदिवेंची प्रॉपर्टी त्याला विकून टाकते की नाही बघच तू, आणि तुम्हाला सगळ्यांना रस्त्यावरती आणते. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, बाप्पा तुझे खूप खूप आभार. असंच तू इथे वाईटाचा विनाश कर आणि सत्याच्या बाजूने उभा राहा. माझी आई जिथे कुठे असेल ना देवा, तीसुद्धा सुखरूप असू दे, असं इकडे आता जानकी म्हणत असते. तेव्हा इथे आता बाप्पाची मूर्ती उचललेली असते, कारण आता बाप्पाचं विसर्जन असतं ना. तेव्हा इथे जानकी कुंकू वगैरे लावते, इथे टिळक वगैरे लावते ऋषिकेशला, आणि मग काय ऋषिकेश बाप्पाची मूर्ती घेऊन आता घरातून बाहेर पडलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, जा जा, सगळेजण आता विसर्जनाला जा. लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला, असं सुद्धा ती मूर्खासारखं आता बोलते. त्यानंतर प्रेक्षकांनो ऐश्वर्या म्हणते की चला, आत्ताच्या आत्ता प्रॉपर्टीचे पेपर घेऊन जाते आणि त्या माणसाला देऊन टाकते. हे सगळे रणदिवे आणि ही जानकी, आत्तापर्यंत खूप त्रास दिलास ना मला. खरा त्रास काय असतो ना ते आत्ता तुला कळणार आहे, कळलं ना. आत्ता तुला असा धाडा शिकवते ना की पुन्हा तू ह्या ऐश्वर्याजवळ पंगा घेणार नाहीस, आणि तू कुणाजवळ पंगा घेतलास ना हे सुद्धा तुला कळेल. जानकी, तुम्हाला सगळ्यांना रस्त्यावरती आणल्याशिवाय ना स्वस्थ बसणार नाही ऐश्वर्या. 50 कोटी रुपये आले की मी करोडपती होईन आणि या सगळ्या रणदिवेंना त्यांची लायकी दाखवून देईन. त्यानंतर त्या माणसाचा मेसेज आलेला असतो. ऐश्वर्याला घराच्या मागच्या बाजूला भेटायला बोलावलेलं असतं, प्रॉपर्टीचे पेपर घेऊन. त्यानंतर इथे जानकी म्हणते, हे बघा आपल्या घराच्या प्रॉपर्टीचे पेपर. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय, आपल्या घराच्या प्रॉपर्टीचे पेपर सापडले? तेव्हा सौमित्र म्हणतो, पण वहिनी हे पेपर तुला कुठे सापडले ग, खरंच सांग. तेव्हा जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी काय सांगू तुम्हाला, अहो आता बाप्पाच्या कृपेमुळे आपले हे प्रॉपर्टीचे पेपर आपल्याला परत मिळालेत. विघ्नहर्ता आहे ना तो, मग सगळे विघ्न दूर केले असं समजूया ना. त्यांच्याचमुळे हे प्रॉपर्टीचे पेपर आपल्याला परत मिळालेले आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो बाप्पाचा आशीर्वाद आपल्या बाजूनेच आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी बाप्पालासुद्धा असंच वाटतं आहे की ऐश्वर्याचा खोटाडेपणा सगळ्यांच्या समोर यावा आणि त्यानंतरला सत्याचा विजय व्हावा, अशी इच्छा आता बाप्पाची सुद्धा आहे, आणि म्हणूनच त्यांनी आपली मदत केली आहे ना. तेव्हा जानकी म्हणत असते की मी खरंच सांगते, आधी माझासुद्धा या गोष्टीवरती विश्वास बसला नव्हता. तुम्ही जेव्हा सगळेजण आरतीमध्ये तल्लीन झाला होतात ना, तेव्हा मात्र तिथे गणपती बाप्पांच्या इथे पायाजवळ मूषक बसले होते, तिथे उंदीर मामा बसले होते. त्या उंदीर मामाने तिथे ठेवलेली माझ्या आईची माळ घेऊनच ते स्टोरूममध्ये गेले. स्टोरूममध्ये गेल्यानंतर त्या कपाटाजवळ माझ्या आईची माळ अडकलेली मला सापडली. मी कपाट उघडलं आणि आतमध्ये बघते तर काय, आपल्या प्रॉपर्टीचे पेपर मला तिथे दिसले. हे सगळं मूषकमुळे झालेलं आहे, उंदीर मामामुळे झालेलं आहे आणि बाप्पाच्या कृपेमुळे झाले. तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटलं ना. त्यावेळेला माझाही विश्वास बसत नव्हता, पण हे सगळं मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे, असं इथे जानकी म्हणत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की चला, प्रॉपर्टीचे पेपर सापडले आणि म्हणूनच मला असं वाटतं आहे की इथे आता गणपती बाप्पालासुद्धा असं वाटतं आहे की ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळायलाच पाहिजे. म्हणून तर आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर सापडले ना. आता आपल्याला घर आपण वाचू शकतो, कारण आता ती करणारं डील हे होणारच नाही आहे. तेव्हा सारंग म्हणतो, मग चला ना, आताच्या आता आपण जाऊया आणि हे प्रॉपर्टीचे पेपर सगळ्यांना दाखवून ऐश्वर्याला सगळ्यांच्या समोर एक्सपोज करूया. तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही सारंग, असं नाही करता येत.
हे बघ, आपण त्या ऐश्वर्यावरती फ्रॉडचा गुन्हा दाखल करू शकतो. तिने हे पेपर तयार करून खूप मोठी चूक केली आहे. म्हणजे इथे संपूर्ण प्रॉपर्टी आपल्या चौघांच्या नावावरती व्हायला हवी होती, ती तिने इथे दादाला फसवून स्वतःच्या नावावरती करून घेतली. त्यामुळे तिला फसवण्यासाठी फ्रॉडची केस आपण नक्कीच करू शकतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सारंग म्हणतो की दादा, अरे पण आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर हवे होते ना, ते आपल्याला मिळाले. आता प्रॉपर्टी विकली जाणार नाही. मग त्या ऐश्वर्याला आपण एक्सपोज केलं तर कुठे बिघडलं? तिलासुद्धा तिच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरात लवकर देऊया ना. तेव्हा सौमित्र म्हणतोय, हे बघ, असं नाही करतायस सारंग. आता हे पेपर जिथे ऐश्वर्याने तयार केलेत ना, त्या वकिलाकडे ना याची एक कॉपी असणार आणि त्यामुळे हे पेपर ऐश्वर्याने तयार केलेत हे आपण सिद्ध करू शकतो. कारण सारंग म्हणतो हे पेपर ऐश्वर्यानेच तयार केलेत हे आपण सिद्ध कसं करायचं? तर वकिलांकडे एक कॉपी असते. ज्या वकिलांनी हे पेपर तयार केलेत त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे आणि म्हणूनच आपण त्यांच्याकडून आता दुसरी कॉपी घेऊन कोर्टामध्ये सादर करू शकतो आणि जज साहेबांना सांगू शकतो की हे पेपर ऐश्वर्याने तयार केलेत आणि ते सुद्धा आमची प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी हे आपण नक्कीच सिद्ध करू शकतो. त्यामुळे आता या पेपरच्या जागी आपल्याला डुप्लिकेट पेपर ठेवावे लागणार आहेत, जे की ओरिजिनल पेपर असतील आपल्या नावाचे. कळलं तुला? तेव्हा अवंतिका म्हणते, नाही ते सगळं ठीक आहे, पण मी काय म्हणते, वहिनी का टेन्शनमध्ये आहेत, त्या का शांत झाल्या? तेव्हा ऋषिकेश येतो आणि म्हणतो, काय गं जानकी, काय झालं? कसला विचार करतेस? तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश बघा ना, प्रॉपर्टीचे पेपर सापडले, आपलं नाटकही आता थांबेल, सगळं काही व्यवस्थित होईल. पण माझ्या आईचं काय? माझी आई अजूनही सापडलेली नाही आहे ऋषिकेश. ऐश्वर्या सांगायलासुद्धा तयार नाही आहे की माझी आई नक्की आहे तरी कुठे. काय करायचं ऋषिकेश? कुठे शोधायचं माझ्या आईला? सांगा ना ऋषिकेश, कुठे असेल माझी आई? तुम्हाला माहिती आहे का ती कुठे आहे ते? आणि जर ती आहे तर आत्तापर्यंत ती आपल्याला का सापडलेली नाही आहे? असं इकडे जानकी म्हणत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी, गणूबाप्पावरती तुझा विश्वास आहे ना? जिथे कुठे तुझी आई असेल ना, ती सुखरूप असेल. आणि आता प्रॉपर्टीचे पेपर तर हाती आलेत. आता आम्ही तिघेजणं मिळून तुझ्या आईला नक्की शोधून काढू. तू नको काळजी करू. असं सुद्धा आता ऋषिकेश म्हणत असतो जानकीला. त्यानंतरही त्या ऐश्वर्या म्हणत असते की चला आता प्रॉपर्टीचे पेपर घेते आणि लवकरात लवकर त्या माणसाला देऊन टाकते, म्हणजे पुन्हा कुणीही त्या प्रॉपर्टीच्या पेपरपर्यंत पोहोचू शकणार नाही. नाहीतर ती आगाऊ जानकी आणि तो ऋषिकेश दोघेजणं माझ्या रूममध्ये घुसले होते, आता स्टोरूममध्ये यायलासुद्धा मागे पुढे बघणार नाही, असं ऐश्वर्या म्हणत असते आणि प्रॉपर्टीचे पेपर शोधत असते. कपाटामध्ये प्रॉपर्टीचे पेपर तिला मिळतच नाही. सगळीकडे ऐश्वर्या शोधत असते, सगळ्या फाईल वगैरे खाली टाकून देते आणि म्हणत असते, कुठे गेले प्रॉपर्टीचे पेपर? मी तर इथेच ठेवले होते, कुठे गेले प्रॉपर्टीचे पेपर? आणि तिने संपूर्ण स्टोरूममध्ये आता फाईल करून टाकलेल्या असतात, सगळीकडे कचरा करून टाकलेला असतो. सगळी इथे आता जे काही फाईल वगैरे ठेवलेल्या असतात त्या सगळ्या इथे आजूबाजूला पडलेल्या असतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय झालं? प्रॉपर्टीचे पेपर तर मी इथेच ठेवले होते, कुठे गेले असतील प्रॉपर्टीचे पेपर? असं आता इथे ऐश्वर्या म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्याने आता सगळीकडे फाईल टाकून दिलेल्या असतात. तेव्हा तिथे सुमित्रा येते आणि म्हणते, काय गं ऐश्वर्या, काय झालं? तू इथे काय करतेस? आणि इथे आता या स्टोरूममध्ये? अगं किती गरम होते इथे आणि तुझं इथे काय काम? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की आई, अहो माझं महत्त्वाचं काम होतं ना, म्हणून मी इथे आले होते. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, अगं पण इथे तुझं महत्त्वाचं काय काम आहे इथे स्टोरूममध्ये? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आई अहो किती प्रश्न विचारताय तुम्ही, सांगितलं ना महत्त्वाचं काम होतं म्हणून मी इथे आले होते. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, अगं पण असं काय महत्त्वाचं काम होतं म्हणून तुला स्टोरूममध्ये यावं लागलं, ते सुद्धा इतक्या धुळीमध्ये, इतक्या घाणीमध्ये, आणि हे काय सगळीकडे इतका पसारा करून ठेवला आहेस तू, सगळ्या फाईल तू इकडे तिकडे अस्ताव्यस्त केली आहेस. जा तू एक काम कर, तू तुझ्या रूममध्ये जा, जरा आराम कर. इथे का आली होतीस ते काही सांगितलंसच नाही. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की आई अहो मी माझे पेपर शोधायला इथे आले होते, महत्त्वाचे पेपर. तेव्हा सुमित्रा म्हणते, तुझी फाईल? कसले महत्त्वाचे पेपर? तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की आई अहो माझे काही डॉक्युमेंट्स आहेत ना, ते डॉक्युमेंट्स मी सगळे एका फाईलमध्ये अटॅच करून ठेवलेले आहेत आणि ती फाईल माझ्या रूममध्ये होती, पण मी विचार केला की इथे छान स्टोरूममध्ये आणून ठेवते,
तेव्हा प्रेक्षकांनो इथे ऐश्वर्या म्हणते की ती माझी डॉक्युमेंट्सची महत्त्वाची फाईल काही मला सापडत नाही आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या खरंच तू इथे फाईल शोधायला चालीत होतीस ना? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, आई तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुम्हीसुद्धा माझ्यावरती अविश्वास दाखवताय. तुम्हालासुद्धा मी खोटारडी वाटते का? मी खोटं बोलते, तुम्ही माझ्यावरती संशय घेताय. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, नाही गं ऐश्वर्या, अजिबात नाही. मी बोलले का तुला तू खोटं बोलतेस? अगं मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तू हा जो काही पसारा केला आहेस ना, तो तू आता आवरत बसू नको. तू जा बरं, तुझ्या रूममध्ये जाऊन तू आराम कर. हे सगळं मी उचलून ठेवते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही नाही आई, हे सगळं आता मी नीट करून ठेवते. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, नको गं, अशा अवस्थेमध्ये सारखं सारखं वागणं हे बरं नसतं. तू नको बरं जास्त वाकू. हे सगळं मी उचलून ठेवणार आहे. तू अजिबात काळजी करू नको. इकडे सुद्धा फाईल टाकलेस ना, सगळ्या उचलते मी. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, अरे देवा, प्रॉपर्टीचे पेपर तर गायब झालेले आहेत. कुणी बरं घेतले असतील ते. पण आज रात्री त्या माणसाला आता प्रॉपर्टीचे पेपर द्यायचे होते. त्याला काय आता उत्तर देऊ? प्रॉपर्टीचे पेपर मिळतच नाही, हरवले असं सांगू का आता? आणि त्याने माझं काही ऐकूनच नाही घेतलं तर? असा प्रश्न इथे ऐश्वर्याला पडलेला असतो. तेव्हा इथे सुमित्रा सगळं काही आता उचलून ठेवणार असते. ऐश्वर्याला ती बरोबर तिथून जायला सांगते. कारण इथे सुमित्राला माहिती असतं की ऐश्वर्याला जर कळलं जानकीच्या प्लॅनबद्दल तर ती तिचा प्लॅन उद्ध्वस्त करू शकते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणत असते की प्रॉपर्टीचे पेपर मिळालेत. आता फक्त ऐश्वर्याने माझी आई कुठे आहे तिचा ॲड्रेस द्यायला हवा. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते, अहो पण वहिनी, आतापर्यंत आपण काही कमी प्रयत्न केले का? तिने आतापर्यंत प्रॉपर्टीचे पेपर द्यायला हवे होते ना. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो, पण नाही नाही हां, मी त्या बाईला बरोबर ओळखतो. ऐश्वर्या लगेचच लताबाईंचा ॲड्रेस देईल असं मला वाटत नाही. आणि आपल्याकडे काही पुरावासुद्धा नाही आहे ना लताबाई जिवंत असल्याचा. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, अवंतिका अगं मी सांगते ना, माझी आई जिवंत आहे. सौमित्र भाऊजींनी आईची मला माळ दिली होती, बरोबर ना? इन्स्पेक्टर पवार यांनी सांगितलं तिथे गोळीबार झाला. मग जर गोळीबार झाला मग माझ्या आईची डेथ बॉडी कुठे आहे? आईची डेथ बॉडी का सापडलेली नाही आहे? याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ एकच होतो, हे मला सगळं घाबरवण्यासाठी केलं जाते. खरं तर माझी आई सुखरूप आहे. ती जिथे कुठे असेल ना तिथे सुखरूपच असणार आहे असं इकडे आता जानकी म्हणत असते. तेव्हा सारंग म्हणतो, जानकी वहिनी अगं ते सगळं खरं आहे, पण तुला माहिती नाही आहे ती ऐश्वर्या कशी आहे ते. ती ऐश्वर्या कधीच नाही सांगणार की लताबाई कुठे आहेत म्हणून. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, सांगेल ती, तिला सांगावंच लागणार आहे. नाक दाबून तोंडात पाणी कसं ओतायचं ना हे मला बरोबर माहिती आहे. एकदा का तिचं नाक दाबलं ना ऐश्वर्याचं की बघा कशी पोपटासारखी तोंड उघडते ते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सारंग म्हणत असतो, पण वहिनी अगं हे सगळं कसं शक्य होणार आहे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, सारंग आपण आता जानकीवरती सगळेजण विश्वास ठेवूया. आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी तिने व्यवस्थित निभावल्यात ना, यापुढेही सगळं होईल. तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी एवढं सगळं करूनसुद्धा त्या ऐश्वर्या काही नाही बोलली तर? तेव्हा जानकी म्हणते, नाही अवंतिका, तिला आता बोलतं करायचं, कारण त्याशिवाय ती तोंडून सत्य बोलणार नाही. तिचं नाक दाबायचं म्हणजे तोंडातून खरं खरं बोलायला सुरुवात करेल. त्यानंतर ऐश्वर्या ठरल्याप्रमाणे घराच्या मागच्या बाजूला येऊन उभी राहिलेली असते. तेव्हाच प्रेक्षकांनो तिथे तो माणूस आता ऐश्वर्याला भेटायला आलेला असतो. ऐश्वर्या त्या माणसाकडे बघते. तो माणूस खूपच जास्त भयानक आलेला असतो, म्हणजे त्याचा चेहरा बिलकुल पण दिसत नसतो. आणि तो इथे आता ऐश्वर्याबरोबर प्रॉपर्टीच्या डीलबद्दल बोलायला आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता सुमित्रा घरातल्या सर्व मंडळींना सांगत असते की ऐश्वर्याला संशय आला आहे की प्रॉपर्टीचे पेपर तुम्ही चोरलेत म्हणून. आता ती खूपच जास्त इथे रागवल्या, चिडले, ती काही करू शकते. तेव्हा तुम्हाला व्यवस्थित जे काही करायचं आहे ते करा. प्रॉपर्टीचे पेपर व्यवस्थित लपून ठेवा, कळते का तुम्हाला? तिला संशय आला तुमच्यावरती. तेव्हा जानकी म्हणते, आई तुम्ही नका काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल. ती आता काहीच करू शकणार नाही. त्यानंतर इथे ऐश्वर्या म्हणत असते, पण तुम्हाला त्या रणदिव्यांच्या प्रॉपर्टीमध्ये इतका इंटरेस्ट काय? तेव्हा तो माणूस म्हणतो, सांगितलं होतं ना प्रश्न विचारू नको. मला रणदिव्यांच्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे, तर मला जानकीच्या भूतकाळामध्ये इंटरेस्ट आहे असं इकडे तो माणूस म्हणत असतो. म्हणजे इथे तो जानकीला
खूपच जास्त जवळून ओळखणारा माणूस आहे हे नक्की.